अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याकरिता हिंदू राष्ट्र सेनेने आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। श्रीरामपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा याकरिता आंदोलने तसेच मागणी होऊन देखील तालुक्यातील राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे। निवडणुका आल्या की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजणाऱ्या राजकीय पक्ष व नेत्यांच्या विरोधात आता हिंदू राष्ट्र सेनेनं फुंकले रणशिंग। यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी तीव्र जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा सचिन दोडकर यांनी दिलाय। श्रीरामपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले अशा भाजप नेते प्रकाश चित्ते यांचा देखील दोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केलाय। प्रथम मी वाहिनीचे जयभाऊ सावंत यांनी जो माझा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद। विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली। केवळ इलेक्शनच्या मतांसाठी पुतळा चौकात होत नाही, यामुळे अनेक शिवप्रेमी नाराज झाले। त्यासाठी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्रीरामपूर मधील छत्रपती शिवाजी चौकातच व्हावा यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडणार आहे। ते आंदोलन एवढे तीव्र असणार आहे की ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। आंदोलनामुळे सर्व होणाऱ्या बाबींना स्थानिक प्रशासन, नगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा इशारा मी हिंदू राष्ट्र सेनातर्फे देतो। आणि सर्व श्रीरामपूरकरांना मी आज नक्कीच सांगेन, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि श्रीरामपूरमधील छत्रपती शिवाजी चौकातल्या अश्वारूढ पुतळ्याशिवाय शोभा नाही श्रीरामपूरच्या मातीला। जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय। धन्यवाद। जय किरण जगताप, वसंत नेहुल, आकाश लोडगे, प्रणय पटारे, सुनील देवकर, संदीप दोडकर आदी उपस्थित होते। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप